क्रिसमस वेदांत. मेरी क्रिसमस. अहो आता मी बघ तुमच्यासाठी ना होममेड लॉलीपॉप आणलाय. तुम्ही लॉलीपॉप खाता का बाहेरचा? पण बघ शेवटी तुम्हाला कुठला प्रिफर करणार, तुम्ही मार्केटमधला करणार का होममेड करणार? होममेड. नक्की? का बरं, काय रिझन काय सांगू शकशील की होममेड असेल तर चांगलं असतं का? होममेड असलं तर चांगलं असतं. हां, हेल्दी असतं. हेल्दी असतं. हो, तर मग मला सांगा बरं, तुम्ही असं टेस्ट घेऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं लागतं. हां, भारी आहे. भारी आहे. थोडंसं स्वीट, थोडंसं सोर, थोडंसं स्पायसी. या, डू यू लाईक इट? येस. ओके, थँक्यू. तर चला मग या मुलांसाठी बाहेरून लॉलीपॉप न मागवता आपण घरीच त्यांच्यासाठी मस्तपैकी लेमन लॉलीपॉप तयार करूया. थोडासा गोड, थोडासा आंबट, थोडासा स्पायसी. आ हा हा, मस्त हा लेमन लॉलीपॉप. नमस्कार, मी रेखा आळंदकर. आपण आज जो लेमन लॉलीपॉप बनवणार आहोत त्याच्यासाठी मी येथे 4 लिंब घेतलेली आहेत मध्यम आकाराची. त्यातले 2 लिंबच आपण किस म्हणजे या सालीचा किस करणार आहोत. पूर्ण लिंब नाही किसायची आपल्याला. लिंबाच्या जी साल आहे ते किसून घ्यायची. आपण लिंब वेगवेगळ्या प्रकारे खातो, लोणचं खातो, त्याचा ज्यूस करतो, सरबत पितो. पण ही जी साल आहे ती साल अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं पण असेल की इव्हन कॅन्सरला सुद्धा बरं करण्याची ताकद या लिंबाच्या सालीमध्ये आहे. बरेच जण गरम पाण्याबरोबर रोज सकाळी ही लिंबाची साल लिंब किसून ही सालीचा वापर करतात. तर अशी ही साल याचा वापर पण आपण या लॉलीपॉपमध्ये करणार आहोत. तर 2 लिंबाची साल आपण अशी ही किसून घेतलेली आहे. ही आपण बाजूला ठेवूया. आणि लॉलीपॉपसाठी एक मोठी वाटी भरून मी साखर टाकलेली आहे आणि अगदी किंचित साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे की जेणेकरून हा पाक लवकर तयार होईल. साखर आता हळूहळू विरघळायला लागेल आहे. तर तोपर्यंत आपण काय करायचं आहे की लिंबाचा रस काढून घेऊ. 2 लिंबाचा रस आपण काढून घेणार आहोत. जर लिंबू जर रसाळ असेल, एक मोठं असेल तर 1 लिंबूसुद्धा आपल्याला पुरेसं होतं. कारण की लॉलीपॉपला साखरेचा गोडवा तर आहे पण त्याला थोडासा मस्त आंबटपणा आणण्यासाठी आपण या लिंबाचा रसाचा वापर करणार आहोत. कारण की याचं नावच आहे लेमन लॉलीपॉप. तसा हा 2 लिंबाचा रस आपण बाजूला काढून घेऊया. एक मोठी वाटीभर साखर, जवळपास ही 150 ग्राम साखर आहे आणि त्याला आपण 2 लिंब घेतलेली आहेत. तर आता हळूहळू हा पाक घट्ट होतो आहे, तरी आपण बघूया की पाक झाला का नाही. आता पाण्यात टाकून बघितला पण अजून त्याचं गोळी तयार झाली नाही बघा. गोळी अजिबात तयार झालेली नाही. याचा अर्थ असा की अजून आपला हा पाक गोळीबंद झालेला नाही आहे. तर त्यामुळे आणखीन एक 5-1 मिनटं आपण हा पाक होऊ देणार आहोत. थोडासा फेसाळ झाला की पुन्हा एकदा आपण चेक करूया. आणि जेव्हा ती गोळी तयार होईल, घट्ट असा गोळी तयार झाली की मग समजायचं आपला पाक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आता की असं घट्ट गोळी आपल्या हाताला लागते आणि पाक अजिबात चिटकत नाही आहे. तसं हे मस्त पाक आपला तयार झाला आहे. आता हा घट्ट पाक तयार झाल्यानंतर याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. पण काय होतं, लिंबाचा रस टाकला की ते पाक पुन्हा पातळ व्हायला सुरुवात होते. कारण की लिंब म्हणजे त्याच्यात पाण्याचं प्रमाण आलंच ना. ते रसामुळे तो पाक पुन्हा थोडासा पातळ झाल्यासारखा वाटतो. म्हणून 5 मिनटं पुन्हा त्याला शिजवायचं आहे आपल्याला, म्हणजे घट्ट करू द्यायचा. कारण की आधीच गोळीबंद झालेला असतो पण लिंबाच्या रसामुळे थोडासा पातळ होतो. म्हणून पुन्हा 5 मिनटं त्याला बारीक मंद आचेवर होऊ द्यायचा. तोपर्यंत आपण ओवा आणि काळं मीठ, की जेणेकरून हा लॉलीपॉपला एक वेगळी छान चव यावी. मस्त. कोणी कोणी याच्यात थोडंसं तिखट पण टाकतं बरं का. पण हे मुलांसाठी करते म्हणून मी आता हे तिखट नाही टाकणार. फक्त काळं मीठ आणि ओव्याचाच वापर करणार आहे. आता पूड आपण बाजूला करून ठेवलेली आहे. इथे 2 बाऊल घेतलेत मी आणि याच्यामध्ये एकामध्ये हिरवा कलर टाकला आणि थोडासा एकीकडे मी लाल कलर टाकला. हे दोन्ही खाण्याचे रंग आहेत. मार्केटमधल्या रंगासारखे केमिकल्स याच्यात अजिबात नाही आहेत. तर या जी आपण करून ठेवलेली पूड होती ही पण या पाकामध्ये टाकलेली आहे. पाक छानपैकी घट्ट झाला आहे. आता या पाकचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत.
कारण की मुलांना आवडेल असे आपल्याला कलर द्यायचे आहेत. आणि या पाकामध्येच आपण जी लिंबाची साल किसली होती ना ती पण टाकली आहे, की त्याने एक प्रकारची मस्त अशी वेगळी चव येते. तर असा हा पाक आपला छान तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आता याचे 2 भाग करायचे आपल्याला, एक लाल रंगाचा आणि एक हिरव्या रंगाचा. तुम्ही प्लेन केले तरी चालतात, पण मुलांना एक अट्रॅक्शन असतं रंगाचं, म्हणून मी असे हे 2 कलरचे करते. एकामध्ये लाल रंग आहे, एकामध्ये हिरवा रंग आहे. तर ह्या केलेला पाक 2मध्ये बाउलमध्ये घेतला आहे आणि छानपैकी कालवून घेतलेला आहे. असे आपले 2 मस्त हे सिरप म्हणजे सोल्युशन आपलं साखरेचा पाक तयार झाला आहे. आता हेच आपण ड्रॉपच्या सारखे आपण ताटावर किंवा बटर पेपरवर टाकायचे. याला तुम्ही दुसरं नाव लेमन ड्रॉपसुद्धा म्हणू शकता बरं का. तर असे हे ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि छोटे छोटे जसं आपल्याला आकार द्यायचा असेल तर असे हे आपल्याला छोटे छोटे चमच्याने हे ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहेत. आणि सगळं असे ड्रॉप टाकून घेणार आपण, लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे. तुम्हाला आणखीन दुसरा फूड कलर वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, की जेणेकरून हे मुलांना मस्तपैकी आवडेल. आता हे असे सुद्धा वाळवले तरी चालतात बरं का, गार झाले की हे कडक होतात. पण इथं आपल्याला अजून छान लॉलीपॉपसारखं तयार करायचं आहे, म्हणून हे टूथपिक घेतलेत मी आणि प्रत्येक जे आपण टाकले ना हे सिरप त्याच्यामध्ये हे टूथपिक असं घुसवायचं आहे. आता हे थोडासा ओलसर असतानाच ना हवा तसा आकार पण आपण देऊ शकतो बरं का. आता बघा मी करू शकते, असं छोटं केलं मी असं गोल, कोणी असं राऊंड बॉलसारखं सुद्धा करू शकता किंवा जसं आहे तसं सुद्धा ठेवू शकता. पण हे कुठपर्यंत की तो पाक घट्ट कडक होऊ झाल्या नाही पाहिजे, त्याच्या आधीच हे सगळं करायचं. तर तुम्ही त्याला हार्ट शेप द्या, बॉल शेप द्या किंवा जसं आपण टाकले तुम्ही तसंच ठेवा. कुठलाही शेप तुम्ही देऊ शकता आपल्या आपल्या आवडीप्रमाणे. आता सगळ्यामध्ये आपण टूथपिक असे लावून घेणार आहेत. हे काम आपल्याला चटकन करायचं आहे, कारण एकदा जर तो पाक घट्ट झाला ना की आपले टूथपिकसुद्धा त्याच्यामध्ये बसणार नाही आहे. हे बघा आता मी इथे ना त्याला असा बॉलचा आकार दिला आहे, म्हणजे हा लॉलीपॉपसारखा तयार झाला आहे. हे ओलसर असतानाच आपण करू शकतो. तर आणि आता हे तसंच ठेवणार आहे आपण. हे बघा हे असं ओलसर असतानाच निघू शकतं आणि एकदा कडक झालं की मग जो आहे आकार तोच आपल्याला ठेवावा लागेल. हे बघा असे मस्त लॉलीपॉप, हा असा आकार घ्या, हार्टचा आकार घ्या, गोल आकार लॉलीपॉपसारखा घ्या, कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. असे आपले सगळे आपण लॉलीपॉप तयार करून घेतलेत बघा. अशी गार झाली की मस्त कडक होतात छानपैकी. हवे त्या आकारात तुम्ही बनवू शकता आणि मुलं तर अगदी चोखत बसायला मस्त खुश. आणि याच्यामध्ये लिंबामुळे आंबट चव आहे, साखरेचा गोडवा आहे, ओवा आणि काळ्या मिठाची पण चव आहे. तर टेस्ट एकदम भन्नाट लागते, मुलं अगदी खुश होऊन जातात. तर असा जर घरचा आपण लॉलीपॉप करून दिला त्यामुळे यांना बाहेरची खाण्याची पण सवय लागणार नाही आणि लॉलीपॉपची मजा आपल्याला घरच्या घरी देखील चालता येईल. आता हे लॉलीपॉप अजून ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपण चॉकलेटला जे व्रेपर्स वापरतो ना तेथे मी सब व्रेपर घेतलेले आहेत. हे लॉलीपॉप आपण त्या व्रॅप करू शकतो. हे बघा आता हिरवा लॉलीपॉप आहे, मी हिरवा कागद होता माझ्याकडे, मी हिरव्या कागदामध्ये तो व्रॅप केला आहे, म्हणजे मुलांना अजून छान दिसायला. छान दिसतं की नाही? मस्त. हे बघा झाला, दिसायला पण छान आणि ओपन केला की मुलांची उत्सुकता. आता लाल घेतला आहे, तर आता हा लाल मी लाल कागदामध्ये व्रॅप करणार आहे. असे मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही व्रॅप करू शकता आणि मुलांच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर चला मग असा हा लेमन लॉलीपॉप तुम्ही पण करा. तुम्हाला आवडला का हा माझा व्हिडिओ हे मला आवर्जून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. धन्यवाद.